तर ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मोजणीमध्ये तफावत नाही असं स्पष्टीकरण विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत आयोगाकडून दिलं गेलंय। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हे सगळं स्पष्टीकरण समोर येतंय। नियमांचं पालन केलं गेलेलं आहे असा दावा सुद्धा आयोगानं केलेला आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। निखिल, एकंदरीत विरोधकांनी केलेल्या आरोपांचा किंवा शंकांचं एकंदरीत निरसन इथं आयोगानं करायचा प्रयत्न केलेला आहे, पण तरी सुद्धा दिल्लीत बैठक होतीये। शरद पवार आणि सगळेजण ठरवत आहेत की आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच। नेमकं काय याबाबत तपशील आहेत आणखी? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून जी मतमोजणी झालेली आहे, म्हणजेच ज्या वोटिंग मशीनवरती जे आक्षेप आहेत ते घेण्यात आलेले होते, परंतु आता निवडणूक आयोगाने जी मतमोजणी झाली त्याच्यामध्ये कुठलीही तफावत नसल्याचं जे पत्रक आहे ती काढून माहिती देण्यात आलेली आहे। एकंदरीतच व्हीव्हीपॅट आणि जे मशीन आहे त्याच्यामध्ये झालेली संपूर्णपणे जी मतमोजणी आहे त्या अनुषंगाने यामध्ये कुठलीही तफावत नाहीये, कारण त्याचं प्रत्येक मतदारसंघातून 5 मतदान केंद्रावरून या व्हीव्हीपॅटची जी तपासणी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने त्या मतदारसंघातील जे मतकेंद्रावरील प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर ही मतमोजणी झालं असल्याचं देखील निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे आणि यामध्ये त्या प्रतिनिधींच्या सह्या देखील आहेत आणि या संपूर्णपणे ज्या व्हीव्हीपॅटचं काउंटिंग करण्यात आलेलं आहे या काउंटिंगच्या सीसीटीव्ही फुटेज देखील असल्यामुळे यामध्ये कुठलीही तफावत नसल्याचं निवडणूक आयोगाने आता परिपत्र काढून स्पष्ट केलेलं आहे आणि याच अनुषंगाने ह्या ज्या सर्व ज्या निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यभारावरती ज्या शंका प्रस्थापित केलेल्या होत्या, शंका उपस्थित केलेल्या होत्या, त्याचं कुठेतरी खंडन करण्याचं काम आहे ते निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेलं आहे आणि तसेच विरोधकांकडून वारंवार ही जी तक्रार करण्यात आलेली होती त्याचं सुद्धा या पत्रकामधून जे खंडन आहे ते करण्यात आलेलं आहे। निखिल, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।